चला ताकीद आली आहे, प्लीज विनंती असेल 15 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. 15 मिनिटात सामना संपला नाही तर आपण पाहिलं तर 130 सर्कलमध्ये दाखल होईल. आपण नोंद घ्यायचे आयोजकांकडून नेहमीच नियमावली, अटी, काही तरतुदी, काही रूल्स रेग्युलेशन, टर्म्स अँड कंडिशन इथे मात्र जारीवाला पाहायला मिळेल. चला पंच आपण थोडंसं सज्जरायचं, साजता आपण दाखवायचे. पाहिलं तर क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेटची खरी व्याख्या मात्र सांगून जाईल. क्रिकेट या खेळाने पण पाहिलं तर अनोख्या व्यक्तीशी जीवलग मैत्री करून देणारा खेळच म्हणजे क्रिकेटची खरी व्याख्या आहे. सुख दुःखात सामील व्हायला शिकवलं म्हणजे क्रिकेटची व्याख्या आहे. आपण नेहमी सांगत असतो क्रिकेट बरंच काही शिकून जातं, पण क्रिकेटचा सन्मान करणे हे सुद्धा फार अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या भूमीतून आपलं स्वतःचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव जेव्हा आपण लौकिक करतो तेव्हा आपण पाहिलं तर क्रिकेट या माध्यमातून आपण नक्की पूर्ण करतो. त्यामुळे पहिल्याच चेंडूवरती विकेटचा पद्धत मोठा झटका बसतोय, बुच असायला पडतावं लागेल. बॅक टू द डीजे.
सिद्धार्थनगर वसईचा कॅप्टन म्हणून मी स्वतः सांगतो आहे की रोहित सगळी टुर्नामेंट पुढच्या वसईमधून खेळणार आहे. मी पण वसईमधूनच खेळणार आहे. यापुढे तू वसई संघामध्येच खेळणार आहे आणि नालासोपारा संघामध्ये काही आदळला तर तुला 3 वर्ष पॅनलाइज करण्यात येईल. तुला मान्य आहे? हो हो मान्य आहे. Next match will be between Nalasopara versus DB Kurun. Captains, please come to toss box near as the stage, near as the commentary box. Nalasopara versus DB Kurun. Next match. Both of team captains, please come up to toss box near as the commentary box. Next match will be Nalasopara versus DB Kurun. Captain, yes, DB Kurun, welcome. Nalasopara captain, please come. DB Kurun's captain has come here. Nalasopara captain, please come. We are going now to the match of Vasai Siddharthnagar versus Virathan. Virathan is now doing batting here and score has gone on 4, loss of 1 wicket. Kritik. बस देखणी अशी गोलंदाजी आपण पाहिलं तर मिस्टर परवेश तांबे पाहायला मिळतात. ब्रँड ऑफ वसई खूपच सुंदर असं आपण पाहिलं तर चांगलं असं व्यक्तिमत्व. मैदानाच्या आतमध्ये पण एकंदरीत पाहिलं तर मिस्टर निशांत आपटेकर चांगला डायनामिक लोक काय विकेट कीपर पण पाहतो. एक क्षेत्ररक्षक आणि अष्टरक्षक म्हणजे ख्याती अष्टपैलू खेळाडू आहे असं मिस्टर निशांत आपण पाहतोय. नक्की मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. मिस्टर थोडंसं प्रतीक तांबे आपण पाहिलं फंबल होईपर्यंत 1 धावा सहजपणे पूर्ण आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 5 धावा. सर नालासोपारा संघ आपण असं निवेदन असेल आपण त्वरित नाणेफेकीचा कौल आपण नालासोपारा एसवायसीसी संघाचा कर्णधार आपण लगेच यायचंय आणि डीबी कुरुम भिवंडी आपल्यास निवेदन आहे आपण लगेच नाणेफेकीसाठी आपण यायचंय. बस देखील मॅच आमच्यासाठी समालोचक एंटरटेनमेंट साठी अत्यंत फेमस जे नाव लौकिक केलंय. अगदी गावापासून ते जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून ते महाराष्ट्र राज्य लेवल पर्यंत जाऊन पोहोचवण्याचं काम जे केले गेले ते आमचं नक्की मिस्टर चेतन झांबरे खूप दानशूर व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट वासंग असं आमचे मिस्टर चेतन झांबरे कॉमेडियन पर्सन. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती हास्यास्पद नेहमी प्रत्येकाला हसवत असतात असं आमचे मिस्टर चेतन झांबरे. यू हॅव द फ्लोर. Score has gone on only on 5 runs. Virathan team. The bowling with Nishant, second over. Ball is in hand, is now away. And ball is going now very highly to 6 run. Parking jaw, no chance to anybody. And score has gone. Final, that team name is Kanchad. Next full toss ball to put the ball the mid wicket area is getting 1 run, tried to 2nd run but return back to his way and score is now increasing 1 run. The score is now 12, loss of 1 wicket. This match is happening with Vasai Siddharthnagar versus Virathan. Second over is continuing. And short pitch ball has gone to mid-wicket area. There, stop the ball and return back to bowler. Only 1 run.
increase of 1 run. Score is going now 13 runs, loss of 1 wicket. Viratan is trying to do something high shot like as a 4 or 6 run, but here is now controlling bowling from Nishant. Second over, 3 balls has completed and only 9 balls are remains. Now bowling Nishant. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचंय. मी चेतन, क्षमस्व माफी असावी, मी चिराग यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं आहे. And comes to front and ball is struck to way off a mid-wicket area. There very well, stop the ball and return back to a bowler. And only 1 run got to Viratan team's Mayur, and score is going now to 14 runs. Next match will be happen with Nalasopara versus DB Khurun Bhiwandi. Next ball from Nishant. धन्यवाद कॅमेरामॅन. मात्र आपण पाहतोय ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक थेट लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर नालासोपारा एसवायसीसी संघ, एका बाजूला पाहिलं तर डीबी कुरुन द मॅन फ्रॉम भिवंडी खूपच चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. मी विनंती करतोय चिराग भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं. येस चिराग भाऊ आपण काय सांगितलं नियोजनाबद्दल? नियोजन तर आपलं उत्कृष्टच आहे आणि आपण कमिटी मेंबर असल्यामुळे मी जास्त काय बोलू नाही शकत. ओके, थँक्यू सो मच. चला मी विनंती करतो आपण विराज मंचावर स्थानापन्न व्हायचंय. डीबी कुरुनचं आपण कर्णधार पाहतोय, आपण नाणेफेकीचं कौल जिंकतायत. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. खरोखर क्षेत्ररक्षण ठरवण्याचा निर्णय केला गेले. आपण भिवंडीमध्ये आपण बिलॉंग करतायत आणि आज मला वाटतं पहिल्यांदाच या स्पर्धेत आपण खेळणार. आपण मैदानावर खेळायला कसं वाटतं? 18 आणि रायटीला खूप इतशी मेजॉरिटी मिळेल आणि आपण नक्की नाणेफेकीचं गोल जिंकून आपण क्षेत्ररक्षण स्वीकारला गेले. किती धावा नक्की आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. खरोखर. आणि आपले प्रमुख गोलंदाज कोण आहेत? 18 जीवन सालवी आणि ऋषी. आणि आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण कोणाला आदर्श मानतो? महेंद्रसिंग धोनी. खरोखर आपण पाहिला प्रतिस्पर्धी संघ डीबी कुरुन ब्रँड ऑफ द भिवंडी आणि क्षेत्ररक्षण स्वीकारायला आपल्या फलंदाजासाठी आव्हान केलं गेलंय. जर आपण नाणेफेकीचा आपण गोल जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला असता? मी पण फिल्डिंग केली असते, पण थोडंसं मनाविरुद्ध जावं लागेल. फलंदाजासाठी आव्हान केलं गेले. आपण किती धावांची मजल माराल? हा टॉस तर आपल्या हातात नसतो. टॉस विन होणे एक पार्ट आहे गेमचा, बट त्यानंतर जर आपल्या हातात आहे खेळणं वगैरे व्यवस्थित खेळले, बॅटिंग वगैरे केली तर होईल स्कोर. या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? उत्कृष्ट, अतिउत्तम आयोजन आहे. आणि आपण पाहिलं तर सर्व सामने फ्री ऑफ कॉस्ट ठेवले गेले, त्याबद्दल आपण काय सांगाल? चांगली योजना आहे. आपला समाज एकत्र यावा यासाठी हे चाललेले प्रयत्न खूपच छान आहे. चांगले. ओके, चला दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आपण पाहिलं नालासोपारा डीबी कुरुन आपण पाहिलं डीबी कुरुन आपण पाहिलं तर ब्रँड ऑफ भिवंडी नाणेफेकीचं गोल जिंकतोय आणि ते क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. आणि आपला प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर नक्की नालासोपारा एसवायसीसी या संघाला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण आव्हान केलं गेलंय. थँक्यू सो मच. ओव्हर टू दी कॉम्बॅक्स विराज ग्रुप 1200 भीमचषक 2024. Score is now going on 26 runs. We are watching Viraj Group 1200 Bhimcheshak. Okay, no problem. Only 4 balls remains to Viratan team, and they want to play very hard, strokes, because score they wants to reach near as 40 runs, but they try. But depend on batsman what they do. The bowling is now Roshan is now on the way. Very nice ball, and wicket will be there, and just third wicket has gone. I think second wicket has gone. दूसरे विकेट के नुकसान पर स्कोर पहुंचा है वो 26 रन पर. काफी अच्छा प्रयास रहा था. यहाँ पे 3 गेंदे शेष है. 3 गेंदे शेष है. Only 3 balls remains, and the extra chance has given from Vasai Siddharth Nagar player. The score has gone on 30 runs. Only 2 balls remains.
they want to do extra shot, they will do 12 runs. If they have a chance to do 10 runs, what to do, what not to do, depend on the batsman. The bowler is now Roshan on the way of the next ball. हेलिकॉप्टर हुडका मारलाय, सुंदर कव्हर गेला, एक धाव काढली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल, मात्र प्रयत्न काही घेतला नाही. धावला एक धाव, समाधान धावसंख्या पोचली होती. इथे 31 वर पोचली, चांगली धावसंख्या आहे. एका छक्का मारायला पाहिजे. एकच चेंडू शिल्लक आहे, कमाल आहे. विराट कोहली संघ चांगला खेळ केला तुम्ही पाहायला गेलं तर. A very nice shot is going long on area, long on and mid wicket between mid wicket, and 2 runs has completed. The score is going now to 33 runs. There will try to third run. They will complete it there and run out chance. Appeal is there. Yes, Sarva. Run has completed. Wicket has down. Yes, wicket has down to 2 runs has completed, and Viratan put the score of the target of the front of Vasai Siddharth Nagar. Please, Malam Punjabi, my scorer 34 runs to. You will have to chase to win this match. We are watching Shelal Bhundi Thane, the famous industrialist, Mr. Umesh Ananta Salane. Fully credit has gone to this person. Viraj Group 1200 Bhujjasak and the volleyball ball person Mr. Mahesh Chowgale sir. The MLA of Bhiwandi Division. Very nice tournament. Second day we are watching. Whereas Mr. चला डीबी कुरुब फ्रॉम भिवंडी या संघाचा कर्णधार आपण कुठे असाल तर प्लीज मी रिक्वेस्ट यू आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स आपण संपर्क साधायचा आहे. डीबी कुरुब संघाचा कर्णधार आपणास विनंती आहे
आपल्या संघाचा जो कर्णधार आहे आपण प्लीज आमच्याशी संपर्क साधायचा आहे. चला दरम्यान सामन्याला सुरुवात मात्र पाहायला भेटे का चला पाहिलं तर निशान आपटेकर पण पाहतोय. जर पाहिलं तर मिस्टर रोहित अशी दोन्ही तांडग जरा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे असं आपण पाहतोय. नक्की बिलॉंग करतायत वसई या गावाकडनं या संघाकडून नक्की आपण बिलॉंग करतायत. प्रथम गोलंदाज जर मार्क सजवतोय मिस्टर जीत. नावात जीत आहे, नावामध्ये विन आहे, नावामध्ये वॉन आहे, पण नक्कीच जिंकण्यामध्ये यश मात्र संपादन करेल का यासाठी नक्कीच जा. यावेळी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आपण चांगलं इलिमिनेशन पाहायला मात्र मिळत नाही. येस इट इज अ गॉन. पहिल्याच चेंडूवरती मोठा झटका बसतोय, मोठा हादरा बसतोय आणि गडी मात्र गारद करून सोडला गेलाय. तर पहिल्याच चेंडूवरती एक विकेट जाता हुआ और मैदान में सुजित राऊत आपण पाहताय. त्याचप्रमाणे प्रतीक जाधव एक उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. सर प्रतीक जाधव बिझनेसमॅन. मी संदीप राऊत यांना विनंती करतो आपण कमेंट्री बॉक्सशी आपण लगेच संपर्क साधायचा. मिस्टर संदीप राऊत प्लीज मी रिक्वेस्ट यू. चला विनंती आहे जास्त वेळ अडवायचा नाही. मिस्टर जीत आपणास निवेदन असेल कारण प्रत्येकाला नियम मात्र सारखे आहेत, प्रत्येकाला नियमावली जारी केलेली आहे, प्रत्येकाला वेळेचं बंधन असेल, वेळेची ताकीद असेल. 34 runs to win 34 धावा जिंकण्यासाठी मात्र दिले गेले. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन मात्र जीत या गोलंदाजाने केला गेला आणि मोठा झटका, मोठा हादरा तो नक्कीच बसला गेला. तो नक्की निशान आपटेकर यांच्या स्वरूपामध्ये. चला घाई करायचे पंच आपण प्लीज जरा साजत दाखवायचे कारण आपण जास्त वेळ घडवायचा नाहीये. चला गोलंदाज आपण सुद्धा विनंती असेल की जास्त वेळ घडवायचा नाहीये. बस देखणं आपण पाहतोय. भीम चषक 2024 चा एक रोमहर्षक सामना आपण मात्र पाहतोय. काय देखणं आयोजन पाहायला मिळेल. यावेळी चेंडूचा व्यवस्थित संपर्क पाहायला मात्र मिळत नाही. 30 सर्कल इकडे क्रॉस केला जाईल मात्र नक्कीच चेंडू मात्र फरार होतोय, निघून जातोय कॅप मध्ये. हाय ते खणखणीत आणि दणदणीत चौकार. भीम चषक 2024. यावेळी आपण पाहिलं तर मिस्टर भविष्य पण गोलंदाज नाही फलंदाज मार्कर मात्र पाहतो की डावखुरा फलंदाज आपण पाहिलं. खूपच चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर जीत मात्र दाखवते. वैमान अगदी साधा आणि सोपा आहे, अगदी छोटा आहे, परंतु कीर्ती म्हणतात ना की आयुष्यामध्ये कर्म हे मात्र नेहमी चांगले असायला पाहिजेत. कधीच पाप आणि कधीच करू नका. पुण्याचं काम आपण नेहमी हे कुठल्याही क्षेत्रामधून पुण्य मात्र कमवता येतो. पण ते आपण पाहिलं तर निश्चितच जा पुनश्च मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. थोडस पाठीशी संपर्क पाहायला मात्र मिळत नाही. एकच धावेवर समाधान आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते 5 धावा. कुठेतरी वसई संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते, कुठेतरी मात्र धावसंख्या स्थगित. पण वसई संघाचं कौतुक करायचं झालं तर नक्कीच कधी मात्र त्यांच्या संघाकडून झेल सुटला, कुठलाही मिसफील्ड झाला, काही असू दे, कुठल्याही प्रकारचा मैदानाच्या आतमध्ये एक कोणाशी हुज्जत घालत नाही. हा क्रिकेटचा खेळ मात्र नेहमी सादर करतात. असं वसई आपण नेहमी पाहतो शिस्तबद्ध खेळण्यामध्ये अत्यंत माहिर आणि अग्रेसर आहे असं आपण पाहिलं तर वसई संघ.
मिस्टर जीत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वय अगदी कमी परंतु कर्तृत्व फार अगदी मोठं. काय कार्बन कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पाहिलं तर ज्या ज्या वेळी चांगली गोलंदाजी आपण कराल त्या वेळी आत्मविश्वास नक्की आपला उंचावेल. खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त खोदून काढण्याचा प्रयत्न फील्ड केला जाईल. खराब अशी फेकी. चेंडू फेकायचा कुठे होता, फेकायला कुठे केला, कारण नेहमी घडत असतं. कारण कॅचेस सुद्धा सुटत असतात, मॅचेस सुद्धा आपण जिंकत असतो आणि पाहिलं कधी कधी थ्रो मात्र चुकीच्या दिशेला जाऊ शकतो. कारण आपण इंटरनॅशनल क्रिकेट कधी पाहिलं असेल कारण मोठे मोठे खेळाडू, आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू सुद्धा कॅचेस मात्र कधी कधी सोडत असतात. आपण क्रिकेटमध्ये पाहतो ना की सगळेच खेळाडू होते दानशेनुसार प्रत्येक खेळाडूकडून चुकी ही होत असते. कारण म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ज्यावेळी चूक घडेल तेव्हा आपण नक्की तिकडे त्याच चुकीपासून आपण नक्कीच यशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल. खूपच देखणं असं आयोजन मिस्टर भावेश हलक्याशा हाताने प्रेमाने फक्त चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलंय. कधी पाहिलं तर लंगॉफच्या विजर मध्ये फेकी मात्र केली जाईल. फेकी करेपर्यंत अंडरम फेकी पाहायला मिळाली आणि एका धावेवर 1+1=2 दोन धावेने संघाची धावसंख्या मात्र नक्कीच स्थिरावते आणि षटक इथे संपलं गेलं. अनेक षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या 2 पोहोचते. ती तब्बल 8 धावा. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड, 1 ओव्हर इज गॉन. 12 balls remains and require 26 runs from 12 balls. So Vasai Siddharth Nagar team, this match will be gone to tight situation because both team are very well-known team, fightable teams also both are. So 12 balls remains and 26 runs required. Maybe may not be which team will be win this match. Nobody can't say that about that. But cricket is cricket is uncertain, full in a game. That's why what will be happen or what not will be happen, nobody can't say about that. So we are going now to second ball. Name is Amit. He is trying to stop to Siddharth Vasai Nagar team's batsman. First wicket gone Nishan. No loss. Then after Rohit and Bhavesh, the main responsibility. Please hurry up. Don't waste time because we have very little much time. You are taking, your team is taking very much time. Please, time is money. Money is not time. Now this time Amit is now second over. Will be continuing. पहिला चेंडूमध्ये चेंडू पाठवला गेला. व्हाट ब्युटिफुल, इट्स माय गुडनेस, मॅक्सिमम 6 धावा. काय टायमिंग, ब्युटिफुल, आउटस्टँडिंग, फॅब्युलस. चला outstanding, the batting sons of the very biggest and very strongest Mr. Rohit. But once again pahala bete dancing wicket the ground. मात्र जिल्ट पेल का yes it is a gone. सॉरी आपण पाहिला लाईन चेंज केली गेली, ट्रॅक चेंज आणि नक्की विकेटचं पतन यालाच म्हणतात. So 21 runs score का what beautiful काय क्रिकेट पाहायला मिळते. 50 आपण जर प्रोबॅबिलिटीचं पाहिली तर 50% पाहायला मिळते. 50% आपण पाहिलं तर एका बाजूला तो तराजू इक्विलिब्रियम जर आपण म्हणतो एक इक्वल लेवलला पाहायला मिळेल. They do between the run, but then after between what happened, wicket gone, and then after pressure comes. That's why this situation, the 20 runs required from 10 balls. So maybe this team will be go forward. What's your opinion about that? 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता बोलायचं म्हटलं म्हणजे तन्वीश नावाचं एक वादळ नक्की घुंगावेल. कारण ज्याने आंबेडकर प्रीमियर लीग 2024 मध्ये ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली आणि दिमागदार फलंदाजी तो मिस्टर तन्वीश तांबे. यहाँ पे पीला गोला और दिया आसमानी टोला. अपुन का फटका 440 का झटका. काय कार्बन कमालीचा इव्हेंटचा षटका. सेट ऑफ टाइमिंग. या नावाचं जेव्हा वादळ घोंगावेल फक्त त्यावेळी फक्त षटकारांचा वर्षा पाहायला मिळेल.
आणि आपण पाहिलं काय षटकार मात्र लगावला गेला. टायमिंग चांगलं इलिमिनेशन पाहायला मिळते तर की तन्वीश तांब्याच्या माध्यमातून. यावेळी पाहिलं स्लॉट की गेंदा जरूर आपली गेंद काय दी. आपण पाहिलं खोलवर टप्प्यावरचा चेंडू फक्त हलक्याशा हाताने फक्त दिशा देण्याचं काम मात्र केलं गेलं. 38च्या सर्कलला चेंडू मात्र क्रॅक केला गेलाय आणि एकच धावेवर समाधान. एका धावेवर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 21 धावा. येणारे 8 चेंडू आणि 13 धावा. चला शेवटची 5 मिनिटं शेष आहेत. विनंती आहे दोन्ही संघांना 5 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. दोन्ही संघांना पॅनलाइज करण्यात येईल. आपण पाहिलं प्रत्येकाला नियम अटी काही तरतुदी तर प्रत्येकाला नियमावली आपण पाहिलं म्हणतात ना ज्यावेळी अटी तरतुदी असायला फार अत्यंत गरजेचं आहे. त्यानुसार आपण शिस्त एक मात्र नक्कीच शिकत असतो कारण अटी तरतुदी असायला पाहिजे. जसं आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी प्रत्येक घटनेमध्ये फक्त तत्व न लिहिता तर घटनेमध्ये सगळ्या तरतुदी मात्र नक्कीच लिहिल्या गेल्यात. त्यामुळे आपण भारतीय राज्यघटनेची आपण पाहिलं तर विस्तृत राज्यघटना जगातील सगळ्यात मोठी राज्यघटना असेल तर ती भारताचं संविधान खूप मोठं. मेहनत केली आणि ज्यांनी फक्त आपण स्वतःच्या पेनाच्या आणि कलमाने आपण संपूर्ण भारताचं संविधान निर्माण केलं असं संविधान निर्माते ज्याला आपण किती उपमा दिला. आपण पाहिलं ज्याप्रमाणे सागराची उंची मात्र मोजताना हिमालयाची उंची मोजताना नाही त्याप्रमाणे आपण पाहिलं तर बाबासाहेबांची उंची सुद्धा आपण कर्तृत्वाची मोजू शकत नाही कारण बाबासाहेबांचं कर्तृत्व फार अगदी मोठं आहे. त्यांच्या पावनस्मृतीचे विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये परततोय. आपण पाहिलं षटक संपलं जाईल. आता शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावा. काही जिम्मेदारी मात्र दिली गेली रिस्पॉन्सिबिलिटी मात्र स्वीकारावी लागेल. तर येणारे 6 चेंडू 8 धावा बोलायचं म्हटलं अगदी साधंच होतं पण म्हणतात ना की ज्यावेळी 6 चेंडू 1 धावा निघणे सुद्धा अशक्य असतं आणि 6 चेंडू 12 धावा सहज निघू शकतात. 6 चेंडू मध्ये 3 धावा 2 धावा निघू शकत नाही कारण चेंडू जरी जास्त असते पण धावा कमी असतात त्यामुळे संघर्ष मात्र नक्कीच जास्त करा. कारण आपण कुठली गोष्ट त्यावेळी आपण हलक्यात घेत असतो कारण जेव्हा आपण हलक्यात घ्याल त्यावेळी नक्कीच आपल्याला थोडंसं झुकावं लागेल शरणागती पत्करावी लागेल नतमस्तक व्हावं लागतं. 4 minutes has left. 4 minutes फक्त शिल्लक. 4 minutes has left. You will have to do fast 6 ball. Otherwise, one member will be come inside circle. चला फक्त आपण पाहिलं ओनली 4 minutes लेफ्ट. फक्त 4 मिनिटं अवधी असेल. फक्त 4 मिनिटांमध्ये सामना आपण लगेच संपुष्टात आणायचा आहे. खूपच सुंदर असं पाहिलं तर मिस्टर भावेश पंडित जो आहे आपण पाहिलं तर एकंदरीत जो अगदी डायनामिक आणि तांशूर व्यक्तिमत्व ब्रेक मध्ये मारण्याचा प्रयत्न मंचाकडे अपील जरूर मात्र केली जाईल. या स्थितीचं कान तंबूच्या असला परतावं लागेल. मिस्टर भावेश बॅक टू डगआउट. मोठा झटका मोठा हादरा बसतोय तो नक्कीच जा वसई संघाला बॅक टू डगआउट. ऐकूया आमच्या डिस्की जॉकीला. ठेवाल तेवढं आपण नक्कीच यशस्वीपर्यंत पोहोचाल आणि आपण जेवढं प्रेशराईज मध्ये आपण जेव्हा खेळाल तर नक्कीच आपण पराभूत व्हाल. कारण म्हणतात ना की यशाच्या धनी पण आपणच आहोत आणि पराभूताचं धनी पण आपणच आहोत. म्हणून जिंकलात तर नेतृत्व कराल हरलात तर मार्गदर्शन कराल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. 5 balls remains and 8 runs. Both of team will get a chance. So which team will be go forward? This is main thing. That depend on bowler Sujay. 5 to 8 run. 5 ball to 8. And tries to struck the ball but fully hit it from Sujay. So only remains 4 balls and required 8 runs. Maybe they will do completed that target or not. They want to hit 6 or 4. What will they do? May or may not be. That's why I'm telling that every team wants to do above 40 runs.
This is the main feature here is watching. येस ऑफकोर्स आपण पाहिलं तर निश्चितच सो की पळ करून सोडलं गेलंय. काय मॅच पाहायला भेटे, किती सोपं आणि गोलंदाजांनी काय पहिल्याच षटकामध्ये मिस्टर जेट यांनी चांगली उत्तुंग आणि उत्कृष्ट गोलंदाजी केली गेली. आणि पाहिलं तर निश्चितच तृतीय गोलंदाज आपण मात्र पाहतोय. एवढी खोलवर टप्प्याचा चेंडू, काय आउटस्टँडिंग डिलिव्हरी, काय मॅग्निफिशंट, याला म्हणतात क्रिकेट. खूपच बाईकच्या स्वरूपात एक धावा. चेंडू मात्र पाहिला तर चेंडूचा ग्राफ थोडासा खालावतोय आणि धावांचा ग्राफ थोडा उंचावतोय. काय क्रिकेट पाहायला मिळतंय. एखादा समान सामना कुठेतरी थोडंसं झुकावं लागतं, कुठेतरी शरणागती पत्करावी लागेल का. येणारे 3 चेंडू आणि 7 धावा. 3 balls needs to 7 runs. काय क्रिकेट, अगदी सोपं समीकरण. म्हटलं मी पहिल्या सुरुवातीलाच बोललो, जेव्हा साधं सोपं समीकरण असेल तेव्हा नक्की मॅच थोडंसं टाईट होते. म्हणतात ना, एकच फाईट वातावरण टाईट, हे नेहमी म्हटलं जातं. काय एलिमिनेशन, फसवा चेंडू, काय यावेळी स्लोवर डिलिव्हरी आणि फलंदाज केले गेले होम डिलिव्हरी. काय मॅग्निफिशंट डिलिव्हरी. गेले अफलातून, यालाच म्हणतात समजलं मिस्टर सनी. काय गोलंदाजी, येणारे 2 चेंडू आणि 7 धावा. अगदी साधं सोपं समीकरण. येणारे आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता होती, पण नक्की धावसंख्या रोखून ठेवण्याचा जो अप्रतिम जो आविष्कार घडवला गेला ना, तो नक्कीच सुमेध आपण सनी यांच्या माध्यमातून. जेव्हा आपण पाहिलं टाइम आउट पाहायला मिळतोय. विनंती असेल एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये प्लीज. सरपंच विनंती असेल, टाइम इज ओव्हर, टाइम आउट झाला गेलाय. आपण पाहिलं चला लगेच एक खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये घ्यायचंय. वेळेचं बंधन, वेळेची ताकीद मात्र प्रत्येकाला असं म्हणतात ना की एका धावाची सुद्धा मात्र समस्या मात्र भासते. कारण जसं म्हणतात की इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, आणि आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये एका धावाला फार अत्यंत महत्व असतं. एका गुणाने सुद्धा मात्र नक्कीच नापास होतो, पण एका धावाने सुद्धा संघाला पराभूत व्हावं लागतं, किंमत सोसावी लागते. हे क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमी आणि सातत्याने सांगतो. अमेझिंग पाहायला मिळेल. यामुळे आपण पाहायला मिळतंय तुतारी तलवार, मॅच विनिंग शॉट पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग, मॅग्निफिशंट. काय डिलिव्हरी, 1 चेंडू आणि 1 धावा. क्षमस्व, नो चेंडू दर्शवला, क्षमस्व माफी असावी. मॅच विनिंग शॉट पाहायला मिळाला. दुतारी तलवारीचा वापर केला गेला आणि वसई संघाला जिंकलं गेलंय. ब्युटिफुल. वसई संघ कुठे नक्कीच नाणं मात्र खणखणीत वाजलं नसतं, पण वाजवलं गेलंय. कार्बन कमरेचा षटका लागलाय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक आणि कौतुक. खामोश कर दिया रोशन छक्के ने. वाह वाह वाह, सिद्धार्थ नगर वसई कमाल कर दिया, खामोश. डीबी कुरुंद भिवंडी आपण फील्ड लावून घ्यायचे. 1 मिनिटाच्या आत आपण फील्ड सजावट करून घ्यायचे. डीबी कुरुंद संघ प्लीज. डीबी कुरुंद चला डीबी कुरुंद फ्रॉम भिवंडी, आपणास विनंती आहे आपण लगेच त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. शेवटचा कॉल असेल
डीबी करून आपणास फक्त 10 सेकंडचा अवधी आहे. 10 सेकंड मध्ये क्षेत्ररक्षण सजवून घेणे हे अनिवार्य असेल. हॅलो, कोण संघ कृपया लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. थोडीशी घाई करा आणि लगेच सलामीची जोडी मैदानात जाऊन दे. नालासोपारा संघ तुमची सलामी जोडी मैदानात जाऊन दे लगेच. नालासोपारा वर्सेस डीबी कुरुम भिवंडी इनके दरमियान मैच ये शुरू होगा। डीबी कुरुम भिवंडी ने पहले टॉस जीतकर फील्ड करने का निर्णय लिया, तो नालासोपारा टीम के बैटर जरूर कोशिश करेंगे कि 3 ओवर में लगभग 40 के पार स्कोर बनाना पसंद करेंगे। और डीबी कुरुम भिवंडी के सामने एक बड़ा लक्ष्य देखना यह है कि किस प्रकार की ये मैच होगी।